कितीतरी गोष्टी आपण करतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जे अजूनही शेतीमध्ये उत्पादन मिळतंय ते आपण नशिबवान आहोत की आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे. आणि ह्या विविध गोष्टींमुळे, विविध परिस्थितीमुळे, ही सगळी परिस्थिती आपण काय करतो, एवढं नुकसान करतो आणि एवढी दुरुस्ती करतो, एवढं नुकसान करतो की एवढी दुरुस्ती करतो, असं आपण करतोय. त्यामुळे दरवर्षी आपली परिस्थिती डोक्याला हात लावून घालण्याची परिस्थिती होती. ही परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल, हे दुःखद दिवस जर आपल्याला घालवायचे असतील, हे वाईट दिवस आपल्याला मागे टाकून आपल्याला आनंदी जीवनाकडे जर जायचं असेल, तर आपल्याला आता नवीन मार्ग स्वीकारायला पाहिजे. आणि तो नवीन मार्ग आहे SRT. SRT हे तुम्हाला म्हणतो, परत एकदा सांगतो की हे परमेश्वराकडून आलेलं तंत्र आहे, अशी आमची तरी मनामध्ये पक्की खात्री झालेली, तर तुम्हाला त्याची सुद्धा खात्री येईल. तर SRT तंत्र हे जे आहे, तुमच्यापैकी उमेश भाऊंनी ते सगळ्यात पहिल्यांदा ते स्वीकारलं आणि फार छान त्यांचे रिझल्ट आम्ही पाहिलेले आहेत. आणि अर्थात आपण काही दाखवणार, ठाकरे साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वीकारलं. हा उमेश भाऊ, तर हे ठाकरे साहेब आहे, अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी सुरुवातीला हे तंत्र तिथून ती गंगा इथे आणली आणि इथे तुमच्या समोर दाखवली. ते बघा, हे असं शक्य आहे, तर असं आहे ते शक्य आहे, बरोबर. तर याच्यामध्ये आता इथे आम्हाला पण पकडून आणलं, म्हणजे मला हे तुमचे त्रिवेणी मंडळी आहेत. यस, हे दोघं जण जर उभे राहा, प्लीज उभे राहा. आणि उमेश भाऊ जरा एकदा मस्त टाळ्या वाजवून ह्या तिघांनी आम्हाला पकडून आणलंय. तर ही जी गोष्ट आहे ज्ञान तुमच्यापर्यंत आणणं आणि मग हे इतकं प्रेम अशा शेतकऱ्यांनी देणं, कसं काय, आमची त्यांची काय ओळख नाही, आपण एकमेकाला भेटलेलो नाही, कधीच नाही. त्यांनी पण माझ्यासाठी हा एवढा मेहनत करून हा असा हात घेऊन आले. केवढं प्रेम आहे. हे प्रेम का झालं, त्यांचं आमचं मन जमलं. त्यांना माझ्या मनात जे आहे ते त्यांना भावलं, त्यांच्या मनात आहे मला भावलं. त्याच्यामुळे फोनवरून त्यांना ते समजलं असं, आणि त्याच्यावरून त्यांनी हे सगळं तंत्र शिकवून त्यांच्या मनात हे असं कशामुळे केलं असेल, त्यांना काहीतरी सापडलं, त्याच्यात त्यांना काहीतरी आनंद झाला, त्यांना नक्की खात्री पडली की मला ह्या तंत्राने जे तंत्र त्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळालं, असं तंत्र इतकं सोपं. तेव्हा आपल्याला जर आनंदी जीवनाचा मार्ग पाहिजे असेल, कुठेतरी तुम्हाला वेगळा मार्ग पत्करायला पाहिजे. आणि तो मार्ग ह्यांनी दाखवून दिलाय की तो अतिशय सोपा मार्ग आहे. आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये ह्या मंडळींनी उभं करून दाखवलेला आहे. तेव्हा तुम्हाला आता काही लांब जायची गरज नाही. आणि मंडळी, तुमच्यापैकी काही खूप इथे तरुण दिसत आहे, सुशिक्षित पण तुम्ही असले पाहिजे. तुमचं शिक्षण सुद्धा इकडे या भागामध्ये छान शिक्षण, तुमची भाषा छान. तर ह्याच्यापैकी तुम्ही जे कोणी ह्याचं प्रावीण्य मिळवा, हे आता नवीन गोष्ट आहे, नवीन तंत्र आहे. जेव्हा नवीन तंत्राची गरज म्हणजे त्याची बातमी जाईल दुसऱ्या देशांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये, पण असं तंत्र त्यांना जाऊन शिकवण्यासाठी आमच्याकडे काही कोणीशी माणसं नाही आहेत, कुठेच नाही आहेत. तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी इथे असण्याची शक्यता आहे की आपल्याला परराज्यामध्ये, परदेशामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवण्याची, दाखवण्याची, करून दाखवण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळणार. आम्ही काल सुद्धा एका फार अशा विशेष अशा ठिकाणी होतो, खूप श्रीमंत मोठं कृषी पर्यटन केंद्र, आणि अशा ठिकाणी आज ते सुद्धा बेजार झालेले आहेत की त्यांची शेती त्यांना करता येत नाही. श्रीमंत लोक ज्यांची शेती आहे, पैसा आहे, पाणी आहे, कुंपण आहे, सगळं आहे, पण त्या शेतीमध्ये अनेक कारणांनी ते बेजार झाले. अशा बेजार झालेल्या श्रीमंत लोकांना सुद्धा
मदत करण्यासाठी आणि त्याच्यावरून तुम्हाला 4 पैसे मिळतील, तुमचं जीवन सुद्धा आणखी पुढे जाईल, असे काहीतरी नवीन मार्ग जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला या तंत्रामध्ये तुमचे हात एकदम साफ पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये त्या तंत्राविषयी पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि तुमच्या हातामध्ये ती कसर ही जेव्हा तुमच्याजवळ निर्माण होईल तेव्हा तुम्हाला तरुणाईला याच्यामध्ये खूप चांगला अतिशय वेगळा की ज्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत निष्ठा मिळेल. काल परवा हे आमचे रावसाहेब मोरे सांगत होते की मी तर अतिशय साधा शेतकरी होतो आणि त्यांच्या बाबत मी स्पष्ट बोलतो की ते हा वाईट विचार करायला निघालेला माणूस होता. इतकं कर्ज डोक्यावर, घरामध्ये सगळे लोक तोंडाकडे बघतायत, कुठे दिशा सापडत नाही आणि ते निघाले होते. वाईट विचार करून लोक शेतकरी जातात ना त्या रस्त्याला निघाले होते. काय तरी झालं रस्त्यामध्ये आणि ते थांबले, परत आले, म्हणाले जरा हे करून बघूया. असं करून त्याला SRTचा मार्ग सापडला आणि आज ते अत्यंत तृप्त आहे. खूप छान त्यांचं ते सगळं कर्ज तर मिटून झालं आणि आता चांगल्यापैकी बँकेमध्ये मस्त जमा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आज इथे ते स्टेजवर बसलेले आहेत. काल पण तिथे मोठा कार्यक्रम होता. बुलढाणा सगळे म्हणजे मोठे कोणी प्राध्यापक म्हणजे प्रिन्सिपल कॉलेजचे, कोणी हे, कोणी संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख, DSO, SAO अशी सगळी मोठी मंडळी त्यांच्या नात्यामध्ये हे आम्ही तर मी पण कसा होतो. आम्हाला सुद्धा हिंमत नव्हती अशी एवढी बोलायची करून टाकायची. पण या SRT तंत्रामुळे आम्हाला सगळ्यांना प्रतिष्ठा पण मिळाली. तर असे ही ज्या गोष्टी आहेत त्यातली प्रत्येक गोष्ट किंवा ह्याच्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये याव्यात अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तुम्हाला आनंदी पाहण्यामध्ये आमचं ध्येय आहे. मला सांगा, तुम्हाला असं काही वाटलं का की उमेश भाऊची मदत घेऊन उमेश भाऊ पुढे गेले? उमेश भाऊ आपल्याला इथे काय विकायचं होतं? आम्हाला इथे काय विकायचं काय? आम्हाला काहीही विकायचं नाही. बरं उमेश भाऊ, आपण ते इलेक्शनला उभं राहायचं त्याचं काय झालं? आम्ही वोट पण मागायला येणार नाही, तुमच्याकडे वोट पण मागायला येणार नाही. आम्हाला तुमच्याकडनं काही, तुमचा फक्त आनंदी चेहरा आम्हाला बघण्यामध्ये इच्छा आहे. आनंदी शेतकरी आम्हाला बघण्यामध्ये इच्छा आहे. आम्ही एक नवीन खिडकी दाखवतो. छान तर आवाज वाटतंय का? तर मंडळी, तुम्हाला इथे दाखवतो म्हणजे आपल्या उमेश भाऊंच्या जागा असतात. गोष्ट आनंदी शेतकऱ्याची, गोष्ट आनंदी शेतीची, आनंदी शेतीची आणि सगळं सत्य हे तुम्ही बघा. आम्ही हे आमचा हेतू एवढाच आहे की आता तुम्हाला आनंदी झालेलं पाहिजे आणि असे आनंदी शेतकरी जे आहेत. एकंदरीत आता काय सगळं घडतंय की कोणी पण येतो आणि शेतकऱ्याला टपली मारतो, आपल्या वस्तूचा भाव पण तोच ठरवतो, त्यांना काय विकायचं ते आपल्याला लागतो, त्यांना काय सांगायचं ते आपल्याला ते सांगतात, आपल्याला पाहिजे तेवढं ते कुठेतरी दंड लावतात, कुठेतरी बिया लावतात, कुठेतरी टॅक्स लावतात. हे सगळं चाललंय जगामध्ये. हे सगळं आपण उलथवून टाकू शकतो आणि आपण आनंदी होऊ शकतो. मला सांगा, जय जवान जय किसान म्हणतात, तो जवान त्याचा किती भाव असतो? आता 26 जानेवारीला जवानाचा किती भाव असतो की त्याला काय कपडे बिपडे इस्त्रीचे सगळं सरकार देतं, त्याला रेशन देतं, त्याला हे देतं, त्याला घर देतं, सगळ्या गोष्टी देतं.
असं तुम्ही शेतकऱ्याला देताना कधी ऐकलंय का? आपल्याला कोण देत नाही, काय कोण विचारत नाही. भले आपण जास्त आहोत, पण जास्त सोडा, आमच्यापैकी तुम्ही निदान 500 शेतकऱ्यांना तरी काहीतरी दिलं असं दाखवा ना. हे तुम्ही असं मग मला सांगा, तो जवान आहे, जवान महत्वाचा आहे, कारण तो तिथे रात्रंदिवस आपल्या देशाची जी बॉर्डर आहे, म्हणजे आपल्या देशाची जी सीमा आहे ती तो राखत असतो. जय जवान जो आहे, तो जवान काय सांगतात, तो कुठे कशावर चालतो म्हणतात. जवान कशावर चालतो? जवान पोटावर चालतो. पोटात जर चांगलं असेल तर जवान मस्त काम करतो. ते पोटामध्ये घालण्यासाठी ते सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणून तो देतात का त्याला? का मिळतं ते जवानाला? कारण आपण त्याला पिकवतो म्हणून त्याला ते मिळतं. सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणून नाही. पण ज्या गोष्टी आपण पिकवतो त्या गोष्टी पिकवल्यामुळे हे सगळे शहरामध्ये जे लोक आहेत, ते शहरामध्ये कोणी डॉक्टर बनतं, कोणी इंजिनियर बनतं, कोणी मंत्री बनतं, कोणी संत्री बनतं, कोणी आमदार बनतं, कोणी वकील बनतं. हे सगळे लोक आणि त्यांच्याकडे हे का ते शांतपणे, डॉक्टर शांतपणे त्याचं काम का करू शकतो, वकील त्याचं काम शांतपणे का करू शकतो? कारण त्याला ज्वारी पिकवायची काही गरज पडत नाही, त्याला भाजी पिकवायची काही गरज पडत नाही. त्याला माहितीये त्याच्याकडे जे पैसे येतात, महिन्याला समजा एक 10,000 रुपये आले, तर त्यातले तो अन्न, त्याची जी ज्वारीची भाकरी भाजी मिळण्यासाठी तो त्याच्यातले फक्त 100 रुपये खर्च करतो. बाकीचे 9,900 रुपये तो इतर कामासाठी ते खर्च करू शकतो. ते मी उदाहरण दिलं, आपले हे उदाहरण दाखवलं. ही सगळी मंडळी शहरामध्ये त्यांच्या आवडीची कामं का करू शकतात? कारण ते अन्न कसं माझं मिळेल, संध्याकाळचं अन्न मला कसं मिळेल याची चिंता त्यांना करायची बिलकुल काळजी नाही. ती काळजी आपण घेतो. डोक्याला हात लावून त्याला होईना, आपण त्याच्यासाठी ते पिकवून घेऊन देतो त्याला त्याच्या दारामध्ये. म्हणून हे सगळे लोक काम करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना फार मोठी त्यांची सगळी रक्कम किंवा मोठी रक्कम त्यांना खर्च नाही, फार थोडी रक्कम ते खर्च करतात. परंतु असा पिकवणारा जो शेतकरी आहे त्याला आज प्रतिष्ठा नाही समाजात, त्याला आज मान नाही. आणि तुझं झालं की मला सांग. तर ही जी गोष्ट आहे, आपल्याला शेतकरी आनंदी झाला पाहिजे. प्रत्येक शेतकरी आनंदी झाला पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्याला उत्साही झाला पाहिजे, आत्मविश्वास झाला पाहिजे. त्याच्या डोक्याची चिंता राहता कामाची नाही. मला आज ट्रॅक्टर यायला पाहिजे, मला पाऊस यायला पाहिजे, पाऊस जास्त झाला, पाऊस कमी झाला, माझ्या वस्तूला बाजार भाव पडला, कोणची चिंता राहता कामाची नाही. तेव्हा अशी जी चिंता मुक्त करणारी जी गोष्ट आहे, शेतकऱ्याला आनंद निर्माण करणारी आहे गोष्ट, ती म्हणजे एसआरटी. तेव्हा एसआरटीच्या विषयी गुणगान आम्ही खूप सांगितलं. ह्या इथे दिसते आहे जो नंबर मगाशी आम्ही तुम्हाला सांगितला, मला वाटतं सांगितलं नंबर सांगितला हा. तर तो नंबर जो आहे त्या नंबरवर 12 महिने 13 का 24 तास आम्ही तुमच्या सेवेसाठी तिथे विनामूल्य तुमच्या बरोबर आहोत. आणि हे सगळं काम आम्ही म्हणजे काय, मी नाही, ते तुमचे उमेश कोहदरे आहे, आता इथून पुढे आम्ही त्यांनाही विचारू. सगळे जण त्या मोबाईलच्या माध्यमातून हे जे त्यांनी दाखवलं तीच ती वस्तू, त्याच्यामधून आपण सगळे एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुरुवात. त्याच्यासाठी एसआरटी हा जो मार्ग आहे आणि एसआरटीच्या मार्गाने आपल्याला हे काम करायचंय. मंडळी, भरपूर वेळ झालाय. मी तुमची सगळ्यांची माफी मागू इच्छितो की आम्हाला इथे पोहोचायला उशीर झाला. आणि इतकं आम्हाला सारखे जिकडे जाऊ तिकडे शेतकरी धरून ठेवतात, अडवून ठेवतात, सोडतच नाही पुढे. आम्हाला फोटो काढायचा आहे, आमचा प्रश्न विचारायचा आहे, असं सगळ्या शेतकऱ्यांचं प्रेम जे आहे त्यास अनुभव येतं. आणि त्यामुळे आम्हाला इथपर्यंत पोहोचायला जरा उशीर झाला. आणि आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हा जो चॅटबॉट आहे, मोबाईलच्या माध्यमातून ह्या चॅटबॉटच्या माध्यमातून किंवा ही प्रत्यक्ष जी मंडळी आहे
जे उमेश भाऊ आहे तिथे सगळे हे त्रिवेणी संगम जो आहे तुमचा तुम्हाला माहिती आहे. सो अशी मंडळी जी आहेत ती सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हा इथे एक डायरी फिरवलेली आहे तुमच्यामध्ये, त्याच्यावर तुम्ही प्लीज तुमचं नाव आणि नंबर लिहून द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत तुम्हाला प्रत्येक मदत ही पोहोचवू शकतो. हे जे सगळं काम आहे हे सगळं काम आता जसं लेबर हा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे, लेबर हा प्रश्न जो आहे हा आता आपण खूप कमी केला. म्हणजे अगोदर साचा होता, मग आता पुश स्पीडर आलं, आता तो झेबू येणार. तो झेबू येईल गावोगावी. झेबू नावाचं एक यंत्र आहे बॅटरीवर चालणार. हा जो झेबू आहे हा झेबू जेव्हा येईल तेव्हा तुमचं काम आणखी सोपं होणार आहे. तुमचं उत्पादकता वाढणार आहे, तुमचा खर्च खूप कमी होणार आहे. तेव्हा तुम्हाला कशाचीच काळजी करायचं काही कारण नाही. व्यापारी भाव आपल्याला देत नाही ही पण चिंता करायचं कारण नाही. उद्या आम्ही मुख्य अमरावतीला आम्ही जाणार आहोत. उद्या अमरावतीमध्ये जो कार्यक्रम आहे, अमरावतीला जे उद्या कार्यक्रम आहे